नमस्कार. लक्षात घ्या, आपल्याला पुन्हाही रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते. या अगोदर आपण 2024ला छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकामध्ये फार मोठा तलाठी भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात मोठा मोर्चा काढला. सरकारनं प्रश्न विचारला होता, आम्हाला पुरावे द्या. तेव्हा DVR CCTV सेंटरवर तुमच्या मालकीचा होता, तिथं आमचा बाप कॅमेरा घेऊन बसला नव्हता आणि म्हणून आमच्याकडे ते पुरावे नव्हते. पण अनेकांनी घपला केला, अनेकांनी पैसे दिले, 25-25 लाखापर्यंत रेट चालला, कळलं का? आणि तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला होता हे कोणी नाकारू शकत नाही. त्यानंतर याच्या अगोदर जिल्हा निवड समिती होती, नंतर तिच्यात मोठमोठाले अधिकारी मॅनेज होऊ लागले, पैसे देऊन माजुरी अवलादी नोकरी लागू लागल्या आणि गोरगरिबाचं खरं हुशार पोरगं त्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे माजुरी लोक करत होते. त्यानंतर महापोर्टल आलं, त्यानेही आपला कार्यक्रम ठोकला. मग आपल्याला वाटलं महापोर्टल म्हणजे याच्यापेक्षा काय म्हणले तर बाबा TCS बरं आहे. तर या TCS भिकार चोटाने काय केलं, आयझोन नावाचं सेंटर, पोराची चाबी ठेवायचे 20 रुपये, गाडी लावायचे 20 रुपये, बॅग ठेवायचे 20 रुपये, पाण्याची व्यवस्था नाही, कुठेही कुडामध्ये सेंटर, कुठं एखाद्या हॉटेलमध्ये सेंटर, कुठं एखाद्या पत्राच्या शेडमध्ये सेंटर, आणि कोण कॉफ्या पुरवले पत्ता नाही. त्यानंतर अनेक क्लासवाल्यांनी वनरक्षकमध्ये पेपर फोडले आहे ना, वारंवार त्यांच्यावर केसेस झाल्या, तरी जोमात त्यांचे क्लास चालू आहे. अनेक क्लासवाल्यांनी तलाठी भरतीमध्ये घोटाळा केला, अनेक क्लासवाल्यांनी TAT परीक्षेमध्ये देखील घोटाळा केला. एवढं होऊन देखील लक्षात घ्या, प्रत्येक क्लासवाला वर्गात पुन्हा मोटिवेशन भाषण देतो आणि तोच कुठंतरी कार्यक्रम ठोकण्याचा प्रयत्न करतो. मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण 2024ला ह्याच तलाठी भरतीच्या विरोधात आपण क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनाच्या गडबडीत एका भिकार चोटानं, सागर वंजारे नावाचं पोरगं होतं पांघरा डोळेचं, त्या भिकार चोटानं आपल्या घरातले YouTube रूममधले 20 लाख रुपये चोरले. पोलीस प्रशासनावर कुठलाही विश्वास नाही, त्यानं काही आपलं काम केलं नाही आहे ना. अनेक जण होते माझ्यासमोर, मिले काम करायला दाखवू लागलो, पण त्याच्यातला रुपया आपल्याला भेटला नाही. पण शेवटी आपली मेहनत आहे, कष्ट आहे आणि महाराष्ट्रातल्या लेकरांबद्दलची तळमळ आहे, म्हणून देवानं आपल्याला काही कमी दिलं नाही. सांगायचं तात्पर्य, जर गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र सरकारनं 1750 तलाठी पदांसाठी जर ही भरती प्रक्रिया खाजगी कंपनीकडे दिली तर आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. बाकीच्या क्लासवाल्यांसारखं मलाही मधात चेहरा लावून इकडून 5 जण इकडून 5 जण, नवीन बॅच याबाहेर काहीच नाही. तज्ज्ञ मार्गदर्शक, विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, PDF, पेपरचं स्पष्टीकरण, लाईव्ह 4 तास प्लस रेकॉर्डेड हे टाकून पैसे कमवता येतील. माझी पण तलाठी 2.0 नावाची बॅच आहे. पण जर ही परीक्षा TCS कडे गेली आणि जर माघारल्यासारखंच पुन्हा वातावरण झालं तर यावर्षी काँग्रेसर आंदोलनात नसणार हा शब्द द्यायलो, कारण ते आंदोलन गेलं 20 लाखात मला एकट्याला पडलं. मी काही प्रस्थापित नाही, माझ्याकडे लय मोठी मालमत्ता नाही, ते कसे आणले होते, प्लॉटला द्यायचे होते, माझं मला माहिती आहे. पण चला, जे होतंय ते चांगल्यासाठी आहे ना, तेच पैसे गाडीमध्ये असते, त्या भिकार चोटाने मग कार्यक्रम केला असता. पण चला, पैशावरून बला गेली. पण सांगायचं तात्पर्य, जर ह्या दमदार सरकारची कामगिरी यानं जर ही खाजगी कंपनीकडे परीक्षा घेतली तर नागपूरचं जे व्रत आहे त्यावर आलेली बातमी आहे. म्हणून बाळांनो, विनंती आहे, ह्या परीक्षेतला सावळा गोंधळ रोखायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यामध्ये एकजूट पाहिजे, शिक्षकांचं पाठबळ पाहिजे, चांगले लोक मैदानात आले पाहिजे, सरकारला त्यासंबंधी प्रश्न विचारला पाहिजे. बाकी थातूर मोतीवर गोष्टीवर सरकार विरोधात बोलायला आपण एवढे रिकामे नाहीत. पण जेव्हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या हक्कावर येईल, जेव्हा प्रश्न परीक्षेच्या सावळ्या गोंधळाबद्दल येईल, तेव्हा मात्र शिक्षक आहे नात्याने ज्या विद्यार्थ्यांच्या भरोशावर आपले दिवस बदलेत तिथं कुठतरी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे. म्हणून वेळ प्रसंगी आपल्याला जर पुन्हा TCS कडे ही परीक्षा दिली तर रस्त्यावर उतरावं लागल. MPSC कडे तुम्ही परीक्षा का देऊ शकत नाही? तुमच्याकडे काय समस्या आहे? तुमच्याकडे मनुष्यबळ नाही का? हा फार मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही कुडामध्ये एखाद्या पत्राच्या शेडमध्ये, जिथं कोणी जात नाही अशा ठिकाणी सेंटर देता. पोरगं सेंटर देते परभणीचं, तुम्ही त्याचं सेंटर देता सांगली. मग त्याच्या जाण्या येण्याचा प्रश्न काय? त्याच्यानंतर त्याचं हॉल तिकीट, उद्या परीक्षा आहे, हॉल तिकीट पाहत होता 11 वाजता, त्यानं पोहोचायचं कधी? बरं, त्याच्याकडे विमानाची व्यवस्था नाही. त्यानंतर तुम्ही एक भिकारचोट चाळे केले होते. ते भिकारचोट चाळे म्हणजे नॉर्मलायझेशन. त्याच्यामध्ये 200 मार्काची परीक्षा, पोराला पडले 218, आणि नॉर्मलायझेशन केल्यावर ज्याचे 218 आहेत त्याचे झाले 70. म्हणजे याच्यात नेमकं माझं म्हणणं आहे की 7 जणांना समजा तलाठी भरतीची परीक्षा द्यायची आहे, तर 7 जणांना तलाठी भरतीची परीक्षा द्यायची, तर तुमचं काम आहे पेपर एकच घ्या,
याच्यात जे गुण जास्त असतील त्याला तलाठी करा. याला पेपर वेगळा, याला पेपर वेगळा, म्हणजे एकाचं मराठी चांगलं आहे त्याला मराठीचे प्रश्न आले तर त्याला चांगले गुण पडतील. म्हणजे नॉर्मलायझेशन कशावर ठरू शकतं आणि ते कशावर ठरवता येते याचा अधिकार तुमच्याकडनं. एकच पेपर घ्या, एका दिवसातच घ्या, परीक्षा MPSC कडे द्या, ही आमची विनंती आहे. बाकी पोरांना वाटलं की सर तुम्ही आमचा कार्यक्रम ठोकायले व्हायला परीक्षा हो द्या, तर मी तुमच्या याच्या विरोधात नाही. पण मागल्या वर्षी जे घटना घडल्या होत्या त्या रिपीट होऊ नये या उद्देशानं बाळांनो हा व्हिडिओ आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाबा राज्य सरकारने मेघा भरतीची घोषणा केली होती, त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार आहे असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. मात्र ही भरती MPSC कडून होणार नसून पुन्हा एकदा खाजगी कंपनीकडून होण्याची शक्यता आहे. खाजगी कंपनीकडून परीक्षा घेऊन आमचा कार्यक्रम ठोकू नका. युवकांच्या भविष्याला घोडे लावण्याचं काम मायबाप सरकारनं करू नाही. या अगोदर तलाठी भरतीमध्ये तुम्ही सावळा गोंधळ केला होता, म्हणून विनंती आहे परीक्षा MPSC कडे द्या. त्याच्यावर थोडाफार आमचा विश्वास उरलेला आहे. फक्त MPSC आयोगाला विनंती आहे याचा निकाल लवकर लावा आणि पोराला लवकर जॉईनिंग द्या. नाहीतर पोरग पास झालं 2026ला, जॉईनिंग द्या 2032ला आणि रिटायर करा 36ला. आसमान से टपका, खजूर पे लटकान, घर का न घाटका. मग तुम्हाला माहित आहे की बाबा यामध्ये इंग्रजी आहे, गणित आहे, मराठी आहे, बुद्धिमत्ता आहे, जनरल नॉलेज आहे. 200 मार्काचा पेपर आहे. काही ठिकाणी पहिले 100 मार्काचा 100 गुण, 200 म्हणजे 100 प्रश्न 200 गुण होतं, तर त्याचा ताण घ्यायचा नाही, ती नंतरची गोष्ट आहे. पण यावर तुम्ही आवर्जून कमेंट करा की परीक्षा MPSC कडे द्यायला पाहिजे का परीक्षा TCS कडे द्यायला पाहिजे. तुमचा विश्वास TCS कडे असेल तर तुमच्या मागणीला माझं समर्थन आहे. पण महाराष्ट्रातल्या असंख्य बहुतांश विद्यार्थ्यांनी जर समर्थन दिलं की ही परीक्षा MPSC कडे द्यावी, तर हा वाघ मैदानात तुमच्या समोर, तुमच्या सोबत नाही तुमच्या समोर असेल हा शब्द द्यायलो. मागल्या वेळेस आंदोलन केलं, 20 लाखाचा फटका बसला, पुन्हा 20 लाख सहन करायची ताकद ठेवील. मात्र विद्यार्थ्यावरला अन्याय आम्ही सहन करणार नाही, ही मायबाप सरकारला चेतावणी समजा. कारण होईल काय माहिती का, TCS कंपनीवरला विश्वास देखील आमचा उडालेला आहे. आणि मग जानेवारी 2026ला TCS सोबतचा कॉन्ट्रॅक्ट संपल्याच्या नंतरही तुम्हाला ही परीक्षा का द्यावं वाटायली. 70,000 नवीन जागा भरणार आहेत आणि D वर्गाच्या सोडून इतर पदांच्या परीक्षा तुम्ही MPSC कडे देणार असाल तर मग ही 1700 पदाची जी तलाठी भरती आहे ही पण सध्या MPSC कडे द्यावी अशी आमची सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मागणी आहे. याच्यामध्ये TCSला समर्थन करणारे विद्यार्थी जास्त असतील तर मला घेणं देणं नाही. माझी पण बॅच आहे तलाठी 2.0, कळलं का. हिच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पोरं आहेत. याच्यामध्ये 15 तारखेला गणिताचा सिलेबस माझा चालू आहे. याच्यामध्ये मेन माणूस महेश पाटील सर आहे, खलसे सर आहे, यशवंत सोला सर आहे, सना मॅडम आहे, बापू सर आहे, गोपाल सर आहे, विशाल सर आहे, अंतोष वाघमारे सर आहे, मयूर बाबर सर आहे. या अद्ययावत टीम सोबत मलाही सांगता येईल प्रत्येक रविवारी टेस्ट आहे, PDF आहे, व्हिडिओ आहेत, लाईव्ह आहे, रेकॉर्डेड आहे. पण त्याच्या पहिले परीक्षा ही पारदर्शक झाली पाहिजे, वस्तुनिष्ठ झाली पाहिजे, तिच्यात गोंधळ झाला ना पाहिजे. गोरगरीब हुशार पोराच्या टळवरचं लोणी भिकारचोट माजुरी अवलादीनं खाल्लं ना पाहिजे. त्यासाठी बाळांनो, जर पुन्हा खाजगी कंपनीकडे परीक्षा देऊन परीक्षेत घोटाळे करून मागच्या दरवाजानं है ना माजुरी अवलादी प्रशासनात जात असतील तर त्याला रोखण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. बाकी तुम्ही ठरवा काय करायचंय. त्या प्रत्येक बाबीमध्ये मी तुमच्या सोबत नाही तर एक पाऊल पुढे असेल हा शब्द द्यायलो. सर्वांनी तयारी करा. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, कळलं का, इंग्रजी. बाकी आमची टीम सोबत आहे, आम्ही सोबत आहोत. प्रश्न हा होता फक्त ही परीक्षा MPSC कडे द्यावी, बाकी दुसरी सरकारकडे कुठली मागणी नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.